वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं सरदार। जयपुर शहर के वकीलों का चुनाव कल 20 तारीख चुनाव हो गया है और इस चुनाव में हार और जीत का जो कई दिनों से इसका जिद्दी चल रहा था और इसमें सही वक्त पर सही इंसाफ से अब इस चुनाव हो गया है। इस चुनाव में अध्यक्ष पद से जार शेट्टी चुनाव में जीत के आ गए हैं। अब तो इस चुनाव के लिए तो इतना सिक्योरिटी लग गया है कि पुलिसों का हम आप इस वीडियो में दिखा रहे हैं ताकि डाउटफुल था अगर इस चुनाव में कुछ ना कुछ गड़बड़ हो जाएगा यहाँ के वकीलों के चुनाव में। अब तो सभी सीनियर वकील जूनियर वकील सभी वकीलों ने मिलाकर इस चुनाव में मतदान अच्छी तरह से किया और शांत तरीके से हो गया। अब सीनियर वकील एम सुतार ने भी यही कहते हैं कि इस बार चुनाव हार की जीत तो होती ही रहती है मगर चुनाव सही तरीके से हुआ, शांति रीति से हुआ, कुछ भी गड़बड़ तकरार नहीं हुआ। क्या कहते हैं एम सुतार वकील सीनियर, हम आपको दिखाएंगे चुनाव का एक रिपोर्ट। कभी कभी मेरे दिल में सवाल आता है कि अगर दुनिया सनफ सरदार, कभी कभी मेरे दिल में सवाल आता है। ಎಲ್ಲ ತಗೋಬೇಕು ಸರ್, ಹಂಗಾಗಿ पाड़े हो गए
ಅದು ಇಡಿಲಿ ಇಡು ಮೊದಲು ಪುಟ್ಟಿ ಅವರೇ ಸರ್ ಬಲ್ಗೆ ಯಾವ್ದು ಯಾವ್ದು ಇಡು ಸೌಕಾಸ ಸ್ವಲ್ಪ ಹೋಗಿ ತಗೊಳ್ಳಿ ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಎಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಇಲೆಕ್ಷನ್ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. सवाल आता है ಎಲ್ಲ ವಕೀಲರು ಸಂತೋಷವಾಗಿ ಬಂದು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಓಟುಗಳನ್ನು ಚಲಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ರೀತಿಯೂ ತೊಂದರೆಯನ್ನು ಇನ್ನೂವರೆಗೂ ಆಗಿಲ್ಲ, ಮುಂದಾದರೂ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ ಆಶೆ ಇದೆ. ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಬಾರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ಗೆ ನಾನು ತುಂಬ ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಏಕೆಂದರೆ ಅವರು ಇಲ್ಲಿಂದ ಅಪ್ರೂವಲ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಯಾವ ರೀತಿ ತೊಂದರೆನೂ ಆಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವತ್ತು ಅವರು ಆಫೀಸ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ರೀತಿಯಿಂದ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಕೂಡ ಯಾವ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ತೊಂದರೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರು ಕೂಡ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮೆದುರಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಭಾಳ ಆನಂದ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ವಕೀಲ ಪರವಾಗಿ ನಾನು ಮೀಡಿಯಾಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ನನಗೆ ಎರಡು ಮಾತು ಕೊಡ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ, ಜೈ ವಕೀಲರು.